अमरावतीत भक्ती, सेवा आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळाला. पंढरपूर येथे भगवान विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी रवाना होणाऱ्या शेकडो वारकऱ्यांचे अमरावती रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत करण्यात आले. युवा स्वाभिमानाच्या वतीने वारकऱ्यांना नाश्ता आणि फराळाचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचे आराध्य देवक भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या शेकडो वारकऱ्यांचे अमरावती रेल्वे स्थानकावर उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. युवा स्वाभिमानाच्या वतीने वारकऱ्यांना नाश्ता आणि फराळाचे वितरण करून सेवाभाव जपण्यात आला. यावेळी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्यात. विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. राणा दाम्पत्यांच्या हस्ते पंढरपूर विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित पार पडलेल्या या कार्यक्रमाने भक्ती, सेवा आणि समाजकार्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेत युवा स्वाभिमानने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपल्याचे चित्र पाहायला मिळाले. भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे रवाना झालेल्या वारकऱ्यांना निरोप देत अमरावती रेल्वे स्थानक आज विठ्ठल भक्तीने भारावून गेले होते.